हाय, मी नीलम. भाकरीसाठी चक्री हे जे आपलं पुस्तक चालू आहे, साधना झाडबुके, त्यांची सत्यकथा, पुढील कथा ईमेल. तृतीयपंथीयांना स्थानपरत्वे हिजडे, लुगडेवाळे, पावणेआठ, खोती, नेमगोंड या विविध नावाने ओळखले जाते. पण आधुनिक संगणक युगात जे फिमेलही नाहीत किंवा मेलही नाहीत अशांना तरुण ईमेल या नावाने संबोधतात हे मला नव्याने कळले आणि मी अवाक झाले. एका तरुणीच्या प्रेमजीवनात अशाच एका ईमेलने पदार्पण करून खळबळ उडवून दिली. त्या दिवशी हॉल खचाखच भरला होता. समाज कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी हे औपचारिक प्रतिनिधी कार्यशाळेस तर हजर होतेच, पण रंगीबेरंगी ड्रेस केलेली तरुणाई विशेषत्वाने लक्षात येत होती. माझ्या शोधनिबंधाचा विषय होता तृतीयपंथीय कथा आणि व्यथा. हा शोधनिबंध सादर करताना मी तृतीयपंथीयांचे प्रकार, ते असे का होतात, वागतात, कोणत्या विविध नावाने ते ओळखले जातात, त्यांच्यातील रूढी, परंपरा, त्यांचे समाजातील स्थान, आर्थिक स्थिती, त्यांचे शोषण, शारीरिक समस्या, लैंगिक जीवन आदी गोष्टींचा सविस्तर आढावा घेतला होता. कदाचित या गोष्टी सर्वसामान्यांच्या अनुभवविश्वापलीकडील असल्याने व त्यांच्याविषयीच्या उत्सुकतेपोटी बरीचशी तरुण मंडळी माझ्या संशोधनातील निष्कर्ष उत्सुकतेने ऐकत होते. माझ्या अगदी समोरील खुर्चीवर एक छोटीशी स्वप्नाळू डोळ्यांची, बारीक जणींची 22-24 वर्षीय तरुणी माझे भाषण मन लावून ऐकत होती. तृतीयपंथीयांच्या समस्या मांडताना मान हलवून दाद देत होती. तिच्या देहबोलीवरून मी जे सांगत होते तिला पटत होते हे जाणवत होते. पण इतर तरुणाई मात्र डोळे उडवून एकमेकांना खुणावून तिच्याकडे कुत्सितपणे बघत होते. माझे विवेचन संपताच मी झटदिशी निघून गेले. तिच्याबरोबरची तरुणाई मात्र दात विचकून हसू लागली. क्षणभर मला समजेना काय झाले ते. नंतर प्रश्नोत्तरे चांगलीच रंगली. त्यामध्ये मी त्या तरुणीचे चटकन निघून जाणे, इतरांचे हसणे पूर्णपणे विसरून गेले. संध्याकाळी कार्यशाळा आटपून मी सर्किट हाऊसवर आले तेवढ्यात तिथला शिपाई धावत येऊन म्हणाला, मॅडम तुम्हाला भेटायला एक मुलगी आली आहे, दुपारपासून थांबली आहे, तिला तुमच्याशी खाजगी बोलायचे म्हणते. फ्रेश होऊन 5 मिनिटात मी तिला बोलवले. अगदी नम्रतापूर्वक नमस्कार करून ती माझ्यासमोर खुर्चीवर बसली. थोडी भांबवलेली, नर्वस, हातापायांची चुळबुळ, बोलू की नको अशा संभ्रमात. माझ्या एकदम लक्षात आले, अरे ही तर सकाळी शांतपणे माझे भाषण ऐकून नोट्स काढणारी मुलगी. मग इकडच्या तिकडच्या गप्पा, नाव, छंद आदी प्रश्न विचारत मी तिला बोलती केली. आता तिची भीड चेपलेली दिसत होती. पुढे येऊन ती म्हणाली, आपण सकाळी ज्यांच्याबद्दल भाषण केले त्यासंबंधीच मला चर्चा करायची आहे. आपण मला मार्गदर्शन करा. माझा प्रतिसाद मिळता तिने आपली कहाणी सुरू केली. ती म्हणाली, एका मध्यमवर्गीय संस्कारक्षम कुटुंबातील मी मुलगी. माझे नाव सुरेखा. वडील प्राथमिक शिक्षक, आई गृहिणी, गावाकडे थोडीफार शेती. शाळेत हुशार असल्याने वडिलांची इंजिनिअरिंग करण्याची इच्छा. मी बोर्डात मेरिटमध्ये येऊन नाशिकच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फ्री सीटमध्ये ॲडमिशन मिळवले. छोट्या गावातून शहरात येऊन वसतिगृहात राहणारी मी मुलगी, थोडी बुजलेली. पहिले वर्ष असेच गेले. वर्गात फक्त तोंड ओळख होती. त्यावेळी राघवेंद्रला मी पाहिले होते. इतर मुलांपेक्षा थोडा वेगळा, शामळू, चालण्यात वेगळीच लकप, नाजूक गुलाबी चेहरा, हातवारे करून बोलायची सवय, पण अभ्यासात हुशार. परीक्षा आली की सगळी मुली त्याच्या मागे लागायची. तो भोळा भाबडा सगळ्यांना मदत करायचा. एरवी मात्र सर्व मुले त्याला चिडवायची, त्याची टवाळी करायची, त्याच्या अंगसटीला यायची. खेड्यातून शहरात शिकण्यास आलेली मुले त्याला खोती म्हणून हाक मारायची, तर मुंबईची मुले त्याला नटेश्वर म्हणायची. आम्ही मुली तर तो दिसला की ईमेल आला बघ असे म्हणायचो. थोड्या दिवसांनी ईमेल नावानेच तो सर्वपरिचित झाला, कारण हल्लीच्या कॉम्स, गुगल, इंटरनेटच्या जगात ईमेल शब्द कसा अगदी फिट्ट बसला. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षी प्रॅक्टिकल्सच्या निमित्ताने आमची चांगली ओळख झाली. आम्ही दोघे मिळून अभ्यास करू लागलो. तो सतत मुलींमध्ये वावरायला लागला. आम्हा खेड्यांमधून आलेल्या मुलींना त्याच्याबरोबर वावरणे थोडे सुरक्षित वाटू लागले. तो स्थानिक असल्याने अनेक बाबतीत आम्ही त्याच्यावर अवलंबून राहू लागलो. पण इतर मुली मात्र आपले काम झाले की त्याला झिडकारत, त्याची हेटाळणी करत, बारीक सारीक क्षुल्लक कामे सांगत, घरगड्यासारखे त्याच्याकडून काम करून घेत. मला फार वाईट वाटे. मग मुद्दा मी त्याच्यासाठी वेळ काढे, त्याला समजावून घेई,
त्याचे शोषण, समाजाकडून त्याला मिळणारी घृणास्पद वागणूक, इतका हुशार असूनसुद्धा त्याची होणारी छिथू, आईवडिलांचे रागवणे याबद्दल तो मनातील सारे माझ्याकडे मोकळे करी. त्याचे दुःख ऐकून माझे संवेदनक्षम मन त्याच्या कधी प्रेमात पडले ते मला समजलेच नाही. त्यानंतर आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय करमेनासे झाले. सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागली. टॉयलेट, लायब्ररीच्या भिंती आमच्या नावाने रंगू लागल्या. त्यामुळे काही दिवस राघवेंद्र अस्वस्थ होता. कोणाशी बोलायचं नाही, एकटेच पुटपुटायचा. एका जागेवर बसून राहायचा. अंघोळ, जेवण, खाण कशाचेच त्याला भान नसायचे. मग एका प्रशिक्षित सोशल वर्करकडे मीच त्याला घेऊन गेले. त्यांच्या समुपदेशनामुळे त्यांच्यामध्ये बराच बदल घडला. त्यानंतर तो सलवार कमीज घालू लागला. मुलीसारखे केस वाढवले, कानात इयरिंग झाले. माझी त्याच्याबद्दलची ओढ वाढतच गेली. शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही दोघांनी आजन्म एकत्र राहायच्या आणाभाका घेतल्या. कशी गोवन जाणे ही गोष्ट माझ्या आईवडिलांना समजली. आईने आत्महत्या करण्याची धमकी दिली. वडिलांनी, बहिणीने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भावाने दमदाटी केली, पण माझा निश्चय पक्का होता. एके दिवशी मी घरातून पळ काढला आणि चक्क राघवेंद्रच्या खोलीत जाऊन राहिले. खरं तर माझ्या येण्यामुळे राघवेंद्र घाबरला. त्याला माझ्याबद्दल प्रेम, ओढ होती, पण समाजाच्या रोषाला तोंड देण्याची त्याची मानसिकता नव्हती. मी मात्र निश्चयी होते. माझ्या आईवडिलांनी पोलिसात राघवेंद्रला आमच्या मुलीला फूस लावून पळवून नेले अशी तक्रार नोंदवली. पोलिसांची चक्रे फिरू लागली. आम्ही हे गृहीत धरलेच होते. त्यामुळे आधीच आम्ही वकिली सल्ला घेऊन ॲफिडेटिव्ह करून ठेवले होते. पोलीस निरीक्षकांनी जेव्हा आम्हाला बोलावले तेव्हा हे ॲफिडेटिव्ह आम्ही त्यांच्यासमोर सादर केले व तसा जबाबही दिला. आम्हाला आमच्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी आमची बाजू शांतपणे पोलीस निरीक्षकांना समजावून सांगितली. पोलिसांना केस निकाली काढण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण थोडी शांत होत ती म्हणाली, या प्रवासात मी माझ्या आईवडिलांच्या प्रेमाला कायमचे मुकले. लग्नापासून मिळणाऱ्या सर्व सुखांना मी वंचित राहणार होते, मग ते लैंगिक सुख असो की मुलांना जन्म देण्याचे असो. पण राघवेंद्रला जरी कायद्याने मूल दत्तक घेता येत नसले तरी मी घेऊ शकते. माझे नाव लावू शकते. माझी मातृत्वाची आस भागवू शकते. तिच्यातला आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. थोडे थांबून ती मूळ मुद्द्यावर आली. आम्ही दोघेही इंजिनियर आहोत. आम्हाला चांगला पगार आहे. भविष्यात एखादा ट्रस्ट स्थापून ईमेलच्या पुनर्वसनाचे काम मला करायचे आहे. त्यासाठी मला आपले मार्गदर्शन पाहिजे आहे. म्हणूनच मी आपल्याकडे आले आहे. तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांचे पुनर्वसन किती अवघड आहे याचा पाढा नुकताच मी एका कार्यशाळेत वाचला होता. पण एखाद्या सुशिक्षित मुलीने तृतीयपंथीयांचे पुनर्वसन करणे, कॉम्प्युटरच्या इंटरनेटच्या जगात तो पूर्णतः फिमेलही नाही व मेलही नाही, म्हणजे स्त्रीही नाही आणि पुरुषही, त्याला ईमेल म्हणणे, त्याच्याबरोबर राहण्याचा करार करणे, हे कधी सत्यात उतरेल असे स्वप्नात देखील मला वाटले नव्हते. पण ते एका तरुण, सुशिक्षित, सुसंस्कृत मुलीने करून दाखविले होते. यासंबंधी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच मला समजत नव्हते. माझ्याकडून तिच्या कार्यास संपूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही मी तिला दिली. आणि हेच आर्टिकल, हीच गोष्ट दैनिक लोकमत दिनांक 22 मे 2005 रोजीसुद्धा प्रसिद्ध झाली होती. तर अशाच छान छान गोष्टी आपण पुढे नेहमीच ऐकत राहू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा नव्या गोष्टीसह भेटूया. धन्यवाद.